नमस्कार, जय महाराष्ट्र। आज आम्ही शिवसेनेचे एक शिष्टमंडळ जिल्ह्यातील महत्वाच्या प्रश्नांकरता आजची माझ्यासोबत सहसंपर्क प्रमुख केदारजी काळे आहेत, जिल्हा समितिका वजीरभाई वारण आहेत, आणखीताई आहेत, सर्व आमचे उपजिल्हा प्रमुख आहेत, तालुका प्रमुख आहेत, शहर पदाधिकारी आहेत, माजी नगरसेवक आहेत। एक जिल्ह्यातल्या आणि तारापूर औद्योगिक वसाहत आणि जिकडे उद्योग आहे त्याच्या गंभीर प्रश्नाकरता आज आम्ही जिल्हाधिकारी महोदय आणि इतर विषयांसोबत त्यांचं लक्ष वेधलंय। तो प्रश्न आहे प्रदूषणाचा। आज आपल्याकडे तारापूर औद्योगिक वसाहत ही देशातील सर्वात मोठी वसाहत या बोईसरमध्ये तारापूर इथे आहे आणि आपण नेहमी अभिमानाने सांगतो की आमच्या एमआयडी सगळ्यात मोठी आहे। परंतु आज अभिमानाने सांगताना आज आपल्याला रोज असं समजतं की कोणतरी केमिकल माफिया हे आपल्या टँकरच्या माध्यमातून नैसर्गिक नाल्यामध्ये केमिकल टाकतायत, लाखो रुपये कमवतात। आज उद्योजक सुद्धा काही प्रमाणामध्ये आपले पैसे वाचवण्याकरता अशा लोकांना सोबत घेऊन प्रदूषण करण्याचा प्रयत्न करतात। आज यामुळे जे वायू प्रदूषण आहे त्या वायू प्रदूषणामध्ये कुठल्याही प्रकारची प्रक्रिया न करता वायू हा प्रदूषित वायू सोडल्यामुळे लोकांच्या नाकात तोंडात सर्वांच्या प्रचंड मोठ्या प्रमाणावर प्रदूषण हे लोकांच्या शहरात पोहोचतं आणि आज आपल्या गावागावांमध्ये कॅन्सरसारखं प्रमाण हे सर्वसाधारण झालेलं आहे आणि खूप गंभीर बाब आहे। पैसा माणसाने कमवला पाहिजे, परंतु चांगल्या मार्गाने कमवा, मेहनत करून कमवा, अशा पद्धतीने लोकांचं आरोग्य धोक्यात टाकून आणि पैसे कमवण्याच्या नादामध्ये प्रत्येक गावातले या माध्यमातून आम्ही मॅडमकडे मागणी केली आहे, जिल्हाधिकारी महोदयांकडे, की यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे। अशी जी लोक प्रशासन विशेषतः जे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकारी सुद्धा आपण आपल्या असलेल्या अधिकारावर जागलं पाहिजे, आपली नैतिकता जपून ठेवली पाहिजे। कारण शेवटी जे पर्यावरणाचा ऱ्हास करताना आपण आपल्या लोकांचं आरोग्य धोक्यात टाकतो याची कल्पना आज गावागावातल्या लोकांना येते आणि म्हणून शिवसेनेच्या वतीने आम्ही जिल्हाधिकारी महोदयांना या गंभीर विषयाकरता तारापूर औद्योगिक वसाहत असेल किंवा पालघरमधल्या औद्योगिक वसाहत असेल या माध्यमातून खाडीद्वारे जाणारं समुद्रामध्ये जाणारं जे प्रदूषित पाणी आहे किंवा जे वायू प्रदूषणाच्या माध्यमातून होणारं जे प्रदूषण असेल याच्याकरता कठोर कारवाई करावी, अशा केमिकल माफियाजना शोधून काढावं, त्यांना त्यांच्यावर कारवाई व्हावी आणि जे प्रशासन आणि अधिकारी जर यांना पाठीशी घालत असतील त्यांच्यावरही कारवाई व्हावी अशी मागणी त्यांना आग्रहपूर्वक केली आहे। आणि जिल्हाधिकारी महोदयांनी सुद्धा त्याचा सकारात्मक व्ह्यू हा दाखवलेला आहे। त्यांनी गेल्याच काही दिवसांपूर्वी याकरता एक बैठक घेतली होती आणि 1 महिन्याचा कालावधी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिला आणि त्यांनी आम्हाला मान्य केलंय की मी दर महिन्याला या विषयाकरता, गंभीर विषयाकरता संयुक्त मीटिंग घेईल आणि काय घडलं आणि काय प्रदूषण कमी करण्याकरता काय उपाययोजना केला या सर्वांचा रिव्ह्यू दर महिन्याला घेत जाईल असं त्यांनी आम्हाला स्पष्टपणे सांगितलंय। त्यामुळे आज आम्हाला खात्री आहे की या विषयाकरता जिल्हाधिकारी महोदया मॅडम या नक्कीच पावलं उचलतील आणि जे कोणी प्रदूषण करणारी जी मंडळी आहे आणि त्यांना पाठीशी घालणारी मंडळी यांच्यावर कारवाई निश्चितपणे होईल याची खात्री आम्हाला आहे। आणि महाराष्ट्राचे आदरणीय नेते एकनाथजी शिंदेसाहेब यांनाही आम्ही भेटून या गंभीर विषयाकडे लक्ष वेधणार आहोत। उद्योजकांना आमचा नक्कीच पाठिंबा असेल, परंतु प्रदूषण करून उद्योग टिकवणाऱ्या उद्योजकांवर कारवाई झाली पाहिजे ही मागणी जी आम्ही आज मांडलेली आहे आणि आम्हाला खात्री आहे की जिल्हा प्रशासन या गंभीर विषयाकरता नक्कीच लोकांचं आरोग्य पाहता कारवाई करेल। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। आम्ही आज सर्व शिवसेनेचे जिल्हास्तरीय शिष्टमंडळ आज पालघरचे जिल्हाधिकारी इंदुमती जाखड मॅडम यांना भेटायला आलो होतो आणि त्या भेटण्याचं मुख्य कारण आज गेल्या 2 दिवसामध्ये 6 आणि 7 मेला जे पालघर जिल्ह्यामध्ये जे काही वादळी वाऱ्यासह जे मुसळधार पाऊस झाला आणि ह्या मुसळधार वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे आपला मच्छीमार समाजाच्या बोटी असतील किंवा शेतकऱ्यांच्या बागायतदारांच्या आंबा, काजू किंवा इतर पिकांचं जर भातशेती झालं नुकसान असेल किंवा आपल्या वीटभट्टीधारकांचं नुकसान असेल, लोकांची घरं आदिवासी भागामध्ये बरीच पत्रे पडले आहेत, घरं पूर्ण कोसळलेली आहेत आणि ह्याची तीव्रता ही जिल्हा प्रशासनाला प्रत्यक्ष भेटून सांगावं याकरता आम्ही सर्वच जिल्हास्तरीय पदाधिकारी आज आम्ही इकडे आलो होतो आणि आम्ही जिल्हाधिकारी महोदय मॅडमना आज विस्तृतपणे याची कल्पना दिली आहे की जरी आपले महसूल अधिकारी हे गावागावांमध्ये पंचनामे करणार असले तरी पण त्याचा वेग वाढवला पाहिजे, कारण आज पाऊस अजूनही काही दिवस पडणार असं सांगितलेलं आहे आणि अशा वेळेमध्ये जर पंचनामे वेळेत झाले नाही तर पुन्हा त्यांना त्याचा जो मोबदला आहे तर मदत ही मिळणार नाही आणि म्हणून आपण गावातला ग्रामसेवक आणि तलाठी यांना संयुक्त जबाबदारीच्या माध्यमातून ही जबाबदारी द्यावी आणि त्वरित पंचनामे व्हावेत जेणेकरून शासनाला याची तीव्रता कळवता येईल हे त्या सांगण्यामागचा प्रमुख उद्देश होता आणि आज आम्ही त्यांना ती
बाब सांगितलेलं आहे आणि आम्हाला खात्री आहे, त्यांनी आम्हाला आश्वस्त केलेलं आहे की आजच ते संध्याकाळी या संबंध डिपार्टमेंटचा म्हणजे कृषी विभाग असेल, मत्स्य विभाग असेल, महसूल विभाग असेल, तुमचं ग्रामपंचायत प्रशासन असेल, यांच्या प्रमुखांची ती बैठक घेत आहेत आणि त्वरित या बाबतीमध्ये पुढच्या 1-2 दिवसामध्येच किंवा पुढच्या उद्यापर्यंत दिवसामध्ये सर्व पंचनामे पूर्ण झाले पाहिजेत असे ते आदेश सुद्धा काढणार आहे. त्यामुळे आम्हाला खात्री आहे की जे सरकार आपला आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली नेहमी जसा कुठला प्रसंग आला तर ते तत्पर असतं. सरकार काय मदत करेल यापेक्षा ते स्वतःही मदतीला पुढे असतात. तर ते शासनाची मदत महायुतीच्या सरकारमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील किंवा आपले सर्वांचे नेते एकनाथजी शिंदे साहेब असतील आणि अजितदादा पवार असतील यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकार हे पालघर जिल्ह्यामध्ये जी काही नुकसान झाले सर्व स्तरातील लोकांचं यांचं नुकसान भरपाई मिळण्याकरता त्यांचे पंचनामे त्वरित करतील आणि पुढच्या काही काळामध्ये यांना नुकसान भरपाई मिळेल आम्हाला खात्री आहे. आणि ही गंभीर बाब आज आम्ही शिवसेनेच्या वतीने आज प्रत्यक्ष भेटून जिल्हाधिकारी महोदय मॅडमना सांगितली आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.